स्वागत। सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। चपट्या कृमींचा संघ। चपटे कृमी जे असतात त्यांचे शरीर सडपातळ, पानासारखे किंवा पट्टीसारखे चपटे असते, म्हणून त्याला चपटे कृमी असे म्हणतात। बहुतेक प्राणी अंतःपरजीवी असतात। अंतःपरजीवी म्हणजे सजीवाच्या शरीराच्या आतमध्ये ते असतात, आतड्याच्या आतमध्ये ते असतात। काही थोडे स्वतंत्र राहणारे, तसेच ते पाण्यामध्ये आढळतात। आता यांचं शरीर कसं आहे? देह गुहाहीन द्विपार्श्व सममित। द्विपार्श्व सममिती आपण बघितली की काल्पनिक छेद दिला असता शरीराचे दोन समान भागात विभागणी होते। त्रिस्तरीय आहे। बहिर्जनस्तर आहे, मध्यजनस्तर आहे, अंतस्तर आहे, असे त्रिस्तरीय आहे। हे उभयलिंगी असतात, म्हणजे मेल फिमेल जे आहे ते एकाच प्राण्याच्या शरीरामध्ये दोन्ही अवयव आढळून येतात। एकाच प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी या दोन्हीही प्रजनन संस्था असतात। उदाहरण आहे लिव्हर फ्लूक आहे, त्यानंतर पट्टकृमी आहे, प्लॅनेरिया आहे, ही त्याची उदाहरणे आहेत। गोलकृमी प्राणीसंघ। या प्राण्यांचे शरीर लांबट, बारीक धाग्यांसारखे किंवा दंडगोलाकार असे इथे आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहे। यांना गोलकृमी असे म्हणतात, दंडगोलाकार शरीर आहे म्हणून। हे प्राणी स्वतंत्र राहणारे किंवा अंतःपरजीवी। पुन्हा अंतःपरजीवी म्हणजे दुसऱ्या सजीवाच्या शरीराच्या आतमध्ये ते राहतात, किंवा काही जे आहे ते स्वतंत्रपणे राहतात। हे जलवासी किंवा भूचर सुद्धा असू शकतात। भूचर म्हणजे जमिनीवर पण आढळतात। या प्राण्यांचे शरीर सुद्धा त्रिस्तरीय आहे। त्यांच्या शरीरात आभासी देहगुहा असते, म्हणजे यांच्या शरीरात देहगुहा आढळून येते, परंतु ती कशी आहे? आभासी आहे। यांचे शरीर जे आहे ते अखंडित आहे। अखंडित म्हणजे कुठेही खंड नाही, आणि त्याच्याभोवती भक्कम उपचर्म असते, पातळ असं आवरण त्याच्यावर असतं। हे एकलिंगी असतात, म्हणजे या ठिकाणी आपल्याला नर आणि मादी जंत या दोन्ही जे आहेत ते दिसतात, म्हणजे वेगवेगळे आहेत, त्यांना एकलिंगी असे म्हणतात। पोटामधील जंत, हत्तीपाय रोगाचा जंत आणि डोळ्यातील जंत इत्यादी हे या गोलकृमी प्राणी संघामध्ये आढळतात। हे जे गोलकृमी आहे ते मानवी शरीराच्या आतड्याच्या आतमध्ये आढळून येतात, आणि हे जर वाढलेत तर विविध रोग जे आहेत ते त्या सजीवाला किंवा मानव प्राण्याला ते होऊ शकतात। चा जो गट आहे तो आहे वलई प्राणी संघ। हे प्राणी लांबट असतात, दंडाकृती असतात, आणि त्यांच्यामध्ये खंडीभवन आढळतं, म्हणजे शरीरावर असंख्य खंड आढळून येतात, आणि म्हणून त्यांना खंडीभूत कृमी असे म्हणतात। मग उदाहरण आहे गांडूळ, जळू, नेरीस, हे त्याची उदाहरणे आहेत। कुठे आढळून येतात? तर स्वतंत्रपणे असतात। काही बाह्य परजीवी म्हणजे सजीवांच्या शरीराच्या वर राहणारे, अंतःपरजीवी म्हणजे शरीराच्या आत राहणारे, बाह्य परजीवी म्हणजे शरीराच्या वर राहणारे। स्वतंत्रपणे राहणारे प्राणी समुद्रीय किंवा गोड्या पाण्यामध्ये आढळतात, किंवा काही भूचर सुद्धा असतात। शरीर रचना कशी आहे? त्रिस्तर आहे, म्हणजे तीनही स्तर आढळतात, अंतर्जनस्तर, मध्यस्तर आणि बहिस्तर आढळतो। द्विपार्श्व सममिती आहे, काल्पनिक छेद घेतला असता शरीराचे दोन समान भागात विभागणी होते, आणि यांच्या शरीरामध्ये सत्य देहगुहा आढळून येते। आता यांचं प्रचलन म्हणजे यांना हालचाल करण्यासाठी दृढ रोम असतात, परापाद असतात किंवा चूषके असतात। जळू जो आहे त्याला चूषक असतं, मुख आहे, उदद्वार आहे, आणि याचे चूषक याच्या शरीरामध्ये आढळून येतात। त्यानंतर परापाद सुद्धा त्याच्यावर आढळून येतात। अशा रीतीने सर्वांगाभोवती यांच्या विशिष्ट असे पातळ उपचर्म आढळून येतं, आणि हे उभयलिंगी असतात किंवा एकलिंगी असतात। त्यातलं गांडूळ हे जे उदाहरण आहे ते उभयलिंगी सजीवाचं उदाहरण आहे। यामध्ये नर आणि मादी ही अवयव जी आहेत ती दोन्हीही एकाच मध्ये आढळून येतात। जळूचं आपण बघितलं असेल की जळू जो आहे याचा औषधी म्हणून पण वापर केला जातो, कारण जळू एकदा चिकटला शरीराला की तो त्या ठिकाणी रक्त प्यायला सुरुवात करतो। मग ज्या ठिकाणी समजा फोड वगैरे झालेला असेल तर अशा ठिकाणी दूषित रक्त काढून घेण्यासाठी आयुर्वेदिक दवाखान्यांमध्ये या जळूचा वापर केला जातो। तर गांडूळ जो आहे याला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात। का म्हणतात आहे त्याला शेतकऱ्यांचा मित्र? तर हा जमिनीमध्ये राहतो, जो काही पालापाचोळा जमिनीवर पडलेला असेल तो ते खातो, आणि त्यानंतर खाल्ल्यानंतर ते जे शरीराच्या बाहेर जे राहिलेले अवशेष टाकतो
त्यामुळे माती ही सुपीक बनते आणि हा जमीन पोखरत सातत्याने असल्यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहण्यास मदत होते आणि जेणेकरून झाडांची वाढ ही जोमाने होऊ शकते, म्हणून त्याला शेतकऱ्यांचा मित्र असे म्हणतात. तर जळूला आयुर्वेदामध्ये उपयोग आपण बघितला आहे की गंड झाले असतील किंवा फोड झाले असेल तर त्या ठिकाणी त्याला चिकटवतात आणि ते अशुद्ध रक्त जे आहे तो ते सक करतो, ओढून घेतो आणि नंतर त्याला तिथून बाजूला काढलं जातं. पुढील प्राणी संघ आहे संधिपाद प्राणी संघ आणि त्यांची शरीराची सममिती कशी असते तर द्विपार्श्व सममिती आढळून येते. त्यानंतर शरीर देहगुहा त्यांना आहे, शरीरामध्ये त्रिस्तरीय आहे, आवरण जे आहे तो स्तर त्रिस्तरीय आहे. कुठे आढळून येतात तर खोल महासागरापासून ते उंच शिखरापर्यंत सगळीकडे यांचा अधिवास आढळून येतो. विविध प्रकारच्या शरीर रचना असतात, कवचधारी असतात, त्यानंतर खेकडे, कोळंब्या, पंख असलेले कीटक, किड्यांप्रमाणे दिसणारे सेंटीपेड हे जे दिसतात आहे, पैसा ज्याला आपण म्हणतो, घोण असेल, गोम असेल किंवा विंचू असेल, कोळी, हे सर्व या संधिपाद प्राण्यामध्ये आढळून येतात. यांचं जे प्रजनन आहे ते लैंगिक प्रजनन होतंय आणि अंडी, अळी, कोश अशी अवस्था सुद्धा त्यामध्ये आढळून येते आणि हे एकलिंगी असतात. प्रचलनासाठी त्यांना उपांगांच्या जोड्या असतात, म्हणजे पायांच्या ह्या जोड्या आहेत बघा, इथे खेकड्याला सुद्धा इथे जोड्या आढळून येतात, पायांच्या अनेक जोड्या ज्या आहेत त्या आढळून येतात. कायटिन युक्त बाह्य कंकाल, त्यांचं शरीराचं वरचं जे आवरण आहे ते कायटिनचं बनलेलं असतं आणि याची जी उदाहरणं आपल्याला दाखवलेली आहे त्यामध्ये फुलपाखरू असेल किंवा पैसा असेल, ज्या गोम असेल, घोण असेल, खेकडा, विंचू, झुरळ ही संधिपाद प्राण्यांची उदाहरणे आहेत. काय प्राणी संघ गट, आता हे त्यामध्ये आपण इथे आपल्याला उदाहरणं दिसतंय, ऑक्टोपस आहे, गोगलगाय आहे, शिंपले आहेत. यांचे शरीर तुम्ही बघितलं असेल, गोगलगाय तर अगदी शरीर मऊ आणि बुळबुळीत असतं, चिकट असतं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हाडांची रचना नसते आणि त्यामुळे ते मृदुकाय त्यांना म्हणतात. या प्राण्यांमधील दुसरा मोठा असा संघ आहे, म्हणजे पृथ्वीवर आढळणारे जे प्राणी आहे त्यामध्ये हे सर्व मोठ्या प्रमाणात आढळून येतात. जलचर किंवा भूचर असतात, जमिनीवर तसेच पाण्यामध्ये आढळतात. जलचर मृदुकाय प्राणी हे बहुतेक समुद्रात आढळणारे असतात, तर काही गोड्या पाण्यात देखील आढळतात. तुम्ही बघितलं असेल ऑयस्टर जो शिंपला आहे, ऑयस्टर नावाचा जो शिंपला सागरात आढळतो त्याच्या शरीरामध्ये मोती तयार होतो, याला हे आपण शिकलेलं आहोत आधीच्या याच्यामध्ये. आता यांचं शरीर त्रिस्तरीय आहे, देहगुहा आहे शरीरामध्ये, अखंडित शरीर आहे आणि ते मृदू असतं, मृदू म्हणजे मऊ असतं. गोगलगाईसारखे प्राणी वगळता सर्वांचं शरीर द्विपार्श्व सममिती दर्शवते. यांचं शरीर डोके, पाय, आंतरांग संहती अशा 3 विभागामध्ये विभागलेले असते. आंतरांग संहती प्रावार या पटली संरचनेने आच्छादलेले प्रावार हे त्यांचं जे कठीण आवरण आहे वरचा, तर हे शिंपला जे आहे तुम्ही बघितलेलं असेल, शंख, ते काय आहे, कशाचं बनलेलं आहे तर कॅल्शियम कार्बोनेटचं ते बनलेलं असतं आणि ते संरक्षक कवच आहे. यांचं शरीर पूर्णपणे मृदू आहे, मग त्यांच्या मृदू शरीराला संरक्षण हवं आणि म्हणून त्यांच्याभोवती शंखाचं हे जे आवरण आहे, कठीण जे आवरण आहे, जे कॅल्शियम कार्बोनेटचं बनलेलं आहे ते सुरक्षा कवच त्यांच्याभोवती असतं. कवच हे शरीराभोवती किंवा शरीरामध्ये असते, तर काहींमध्ये ते आढळून सुद्धा येत नाही. उदाहरणार्थ ऑक्टोपस आहे त्यामध्ये आढळून येत नाही. हे प्राणी एकलिंगी असतात, म्हणजे नर आणि मादी वेगवेगळे असतात. त्या उदाहरणं आहे कालव असेल, द्विफूट शिंपला, गोगलगाय, ऑक्टोपस ही याची उदाहरणे आहे. कंटकचर्मी प्राणी संघ, त्यातील काही प्राणी आपल्याला इथे दाखवले. तारामासा आहे, समुद्र काकडी, त्याला इंग्रजीत सी कुकुंबर म्हणतात, कुकुंबर म्हणजे काकडी, सी अर्चिन ही याची उदाहरणे आहेत. यांचं शरीर कसं आहे तर काटेयुक्त आहे, त्यांच्या शरीरावर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात. कंटक म्हणजे काटा आणि म्हणून त्यांना कंटकचर्मी प्राणी असे म्हणतात. फक्त समुद्रामध्ये आढळून येतात. शरीर त्रिस्तरीय आहे, देहगुहा आहे. प्रौढावस्थेमध्ये पंचअरीय सममिती आढळते. पंचअरीय सममिती म्हणजे 5 विभागामध्ये त्याची विभागणी होते. हे प्राणी नलिकापाद म्हणजे यांच्या शरीराच्या खालच्या बाजूला असे बारीक बारीक नळीसारखे अवयव असतात, त्याला नलिकापाद असे म्हणतात आणि त्याच्या साह्याने ते
प्रचलन करतात, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जातात. या नलिकापादांचा उपयोग त्यांना अन्न पकडण्यासाठी होतात. तर काही प्राणी स्थानबद्धही असतात. स्थानबद्ध म्हणजे ते एका ठिकाणीच चिकटलेल्या अवस्थेत असतात. यांचं जे वरचं शरीराचं आवरण आहे ते कॅल्शियमयुक्त कंटकीचं किंवा पट्टिकांचं बनलेलं असतं. यांची पुनरुद्भवन क्षमता चांगली आहे. समजा हा स्टारफिश याचा हा जर खंडला गेला, एखादा अपघातामध्ये त्याचा भाग तुटला शरीराचा, तर त्याच्या शरीराचा प्रत्येक एक खंड जो आहे तो नवीन तारा मासा त्या ठिकाणी तयार होतो. आणि हे बहुतेक एकलिंगी आढळून येतात. असमपृष्ठरज्जू प्राणी हे अविकसित असतात आणि उत्क्रांतीच्या खालच्या स्तरामध्ये आढळून येतात. यांच्यामध्ये पृष्ठरज्जू हा आधारक आढळून येत नाही आणि असलाच तर तो शुंडेमध्ये, फक्त शुंडेमध्ये तो आढळून येतो. या प्राण्याचं जे शरीर आहे ते 3 प्रमुख भागामध्ये विभागलेले आहे. त्यामध्ये शुंड, गळपट्टी आणि प्रकांड अशा 3 भागामध्ये शरीर हे विभागलेले असतात. या प्राण्यांना साधारणपणे अकॉर्न कृमी असे म्हणतात. कृमींचा एक प्रकार आहे. सागर निवासी प्राणी आहेत आणि समुद्राच्या पाण्याच्या आत बिळे करून ते राहतात. श्वसनासाठी त्यांना एक ते अनेक कल्लाविदरे असतात. हे एकलिंगी आहेत किंवा उभयलिंगी सुद्धा असू शकतात. त्यांची उदाहरणं दिलेली आहे. हे जे उदाहरण आहे ते बॅलेनोग्लॉसस आहे आणि हे दुसरं उदाहरण जे आहे ते सॅकोग्लॉसस हे आहेत. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर बॅलेनोग्लॉसस हा जो असमपृष्ठरज्जू प्राणी आहे तो समपृष्ठरज्जू प्राणी आणि असमपृष्ठरज्जू प्राणी यामधील कनेक्टिंग लिंक म्हणजे दुवा म्हणून तो काम करतो, कारण याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे गुणधर्म थोडे थोडे आढळून येतात. समपृष्ठरज्जू प्राणी संघ या प्राण्याच्या शरीरामध्ये आधार देणारा पृष्ठरज्जू असतो. त्यानंतर समपृष्ठरज्जू प्राणी एकाच संघामध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि याचे 3 उपसंघामध्ये वर्गीकरण केलेले आहे. सर्व समपृष्ठरज्जू प्राणी हा एकच संघ समपृष्ठरज्जू यामध्ये वर्गीकरण त्यांचं आहे. आता त्यांची लक्षणे काय आहेत? विकासाच्या अवस्थांपैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो. म्हणजे उत्क्रांती प्रक्रिया जसजशी होत गेली तर कोणाच्या डोक्यामध्ये, कोणाच्या शेपटीमध्ये किंवा कोणाच्या शरीराच्या मध्यभागी, परंतु तो जो पृष्ठरज्जू आहे तो त्यामध्ये आहे. विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये ग्रसनी कल्लाविदरे असतात. त्यांना ही कल्लाविदरे सुद्धा त्या विकासाच्या अवस्थेमध्ये आहेत. चेतारज्जू हा एकच असून तो पृष्ठभागूला बाजूस आणि नळीसारखा तो पोकळ असतो. तर हृदय हे अधर बाजूला असते. अधर म्हणजे समोरच्या बाजूला असतं आणि पृष्ठरज्जू हा पाठीमागे असतो. त्याचे उदाहरण जर आपण बघितले तर पुच्छ समपृष्ठरज्जू म्हणजे ज्यांच्या शेपटीमध्ये पृष्ठरज्जू आहे. नंतर शीर्ष समपृष्ठरज्जू ज्यांच्या डोक्यामध्ये मज्जातंतू आढळून येतो. आणि पृष्ठवंशीय प्राणी की ज्यांच्या डोक्यामध्ये शेपटीमध्ये नसून तो बरोबर पाठीचा जो कणा आहे त्या कण्यामध्ये हा पृष्ठरज्जू आढळून येतो. त्यामधला पहिला जो संघ आहे तो आपण घेऊया, पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी. आता हे जे पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी आहेत हे सागर निवासी आहेत. त्यानंतर त्यांचं शरीर हे चर्मसाम्य आवरणाने आढळलं, म्हणजे चामडी नाही आहे परंतु कुंचकू हे नाव त्याला आहे आणि ते चर्म म्हणजे चामडीसारखं असणारं जे आवरण आहे त्यांनी आच्छादलेलं असतं. आणि यांच्या ज्या अळ्या आहेत त्या स्वतंत्रपणे पाण्यात पोहत असतात आणि त्यांच्या शेपटीच्या भागामध्ये पृष्ठरज्जू आढळून येतो, म्हणून त्यांना पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी म्हणतात. सागर तळाशी स्थिरावल्यानंतर या अळ्यांचं जे रूपांतरण आहे ते स्थानबद्ध प्रौढांमध्ये होते आणि हे उभयलिंगी असतात, म्हणजे मेल फिमेल वेगवेगळे असतात, नर आणि मादी. उदाहरण आहे हर्डमनिया, त्यानंतर डोलिओलम आणि आयकोलिप्लरा इत्यादी, हे त्यांची उदाहरणे दिलेली आहे. अशा पद्धतीचे जे प्राणी आहे सागराच्या तळाशी स्थानबद्ध अवस्थेमध्ये आढळून येतात की ज्यांच्यामध्ये पुच्छ समपृष्ठरज्जू आहे. पुढचा जो आहे उपसंघ शीर्ष समपृष्ठरज्जू, ज्याच्या डोक्यामध्ये मज्जातंतू आढळून येतो त्याला शीर्ष समपृष्ठरज्जू म्हणतात. हे लहानचा आकार जो आहे तो लहान माशासारखा दिसतोय. हे सागर निवासी म्हणजे सागराच्या तळाशी आढळतात. हे पृष्ठरज्जू शरीराच्या लांबी इतका असतो, म्हणजे तो पूर्ण ज्याची शरीराची जशी लांबी असेल तेवढा आढळून येतो. ग्रसनी मोठी असते आणि त्याला कल्लाविदरे आढळून येतात. इथे कल्ले मोठे दाखवलेले आहेत. त्यानंतर हे एकलिंगी प्राणी असतात आणि उदाहरण आहे त्याचं अँफिऑक्सस, हे उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यांच्या शरीरामध्ये यकृत असेल, आतडं असेल,
कल्ले असतील, ह्या सर्व ज्या अवयव संस्था या तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मज्जातंतू तो डोक्यामध्ये आढळून आलेला आहे. नंतरचा जो उपसंघ आहे तो पृष्ठवंशीय प्राणी. आधी आपण बघितलं की पुच्छ समपृष्ठरज्जू आणि शीर्ष समपृष्ठरज्जू हे जे पृष्ठरज्जू आहेत ते नाहीसे झालेत आणि त्या जागी पाठीचा कणा तयार झालेला आहे पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये. यांचं शिर पूर्णपणे विकसित झालेलं आहे, डोकं पूर्णपणे विकसित आहे. त्यांचा जो मेंदू आहे तो कवटीमध्ये सुरक्षित असतो. अंतःकंगाल म्हणजे शरीराच्या आतमध्ये हाडांची सापळा आहे. कास्थिमय रचना किंवा अस्थिमय रचना ही आढळून येते. काही पृष्ठवंशीय प्राणी हे जबडे विरहित तर काहींना जबडे असतात. अशा पद्धतीने पृष्ठवंशीय प्राणी जे आहेत ते विकसित व्हायला सुरुवात झाली. ते एकूण 6 गटामध्ये विभागले गेलेले आहेत, ते आपण बघूया. पहिला पृष्ठवंशीय प्राणी संघ जो आहे त्यामधला पहिला गट जो आहे तो आहे चक्रमुखी प्राणी वर्ग. त्यामध्ये जबडे विरहित चुशीमुख असते, म्हणजे त्यांना जबडा नाही आहे तर त्याऐवजी काय दिलेलं आहे, चुशीमुख आहे, डोळा आहे. त्यानंतर त्वचा ही मऊ आहे, खवले विरहित आहे. म्हणजे जसे माशांच्या शरीरावर खवले असतात तसे याला खवले आढळून येत नाही. युग्मित उपांगे नसतात. माशांच्या अंगावर सुद्धा आपण पंख बघतो युग्मित, तशा पद्धतीची उपांगे आढळून येत नाही. अंतकंकाल कास्थिमय असते, म्हणजे पातळ अशा हाडांचा आतील रचना आढळून येते. आणि हे प्राणी बाह्य परजीवी असतात. बाह्य परजीवी म्हणजे एखाद्या मोठा मासा असेल त्याच्या शरीरावर हे चिकटलेले असतात आणि स्वतःचं पोषण त्या ठिकाणी करत असतात. उदाहरणार्थ पेट्रोमायसिन, मिक्सिन, मोठे मासे जे शार्क वगैरे सारखे मासे असतात त्यांच्या शरीराला बाहेरून हे चिकटलेले असतात, ते बाह्य परजीवी त्यांना म्हणतात. पुढचा जो पृष्ठवंशीय प्राण्यांचा गट आहे तो आहे मत्स्य प्राणी वर्ग. त्याला पायसेस, क्लास पायसेस असं देखील म्हणतात. हे शीतरक्ती असतात. शीतरक्ती म्हणजे अंगातील रक्त जे आहे ते थंड असतं. समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे हे जलचर प्राणी आहेत. पाण्याचा कमीत कमी प्रतिरोध होण्यासाठी शरीर दोन्ही टोकांना निमुळतं असतं. बघा तुम्ही बघितलेलं असेल की दोन्ही टोकांना ते निमुळतं आहे. पक्ष्यांना जरी तुम्ही बघितलं तरी पक्ष्यांचंही शरीर दोन्ही टोकांना निमुळतं असतं. आपली आकाशात उडणारी विमानं त्यांचा पण आकार अशाच पद्धतीने दोन्ही टोकांना निमुळतं असतं. याचं कारण काय आहे की हवेमध्ये असेल, विमान तर हवेमध्ये उडतंय तर हवेला प्रतिरोध कमी होण्यासाठी त्याचा आकार निमुळता आणि मासा हा पाण्यात पोहत असतो तर पाणी सुद्धा कापून पुढे जाणे त्याचा प्रतिरोध कमी व्हावा म्हणून हे दोन्ही टोकांना निमुळते आहे. पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात. हे बघा, हे असे पद्धतीचे पंख जे आहेत ती माशाच्या शरीरावर आढळून येतात. शेपटी असते. शेपटीचा उपयोग कशासाठी होतो तर दिशा बदलण्यासाठी होतो. पोहताना ते वळतात त्यावेळेला दिशा बदलण्यासाठी याचा उपयोग होतो. बाह्य कंकाल खवल्यांच्या स्वरूपात असते. त्यांच्या शरीरावर खवले असतात. आणि अंतःकंकाल म्हणजे शरीराच्या आतमध्ये कास्थिमय किंवा अस्थिमय रचना असते. तुम्ही बघितलं असेल की पातळ असे खुर्च्यांचे ते अवयव असतात. श्वसन कल्ल्याद्वारे होते. ते इथे कल्ले असतात, त्या कल्ल्यांमधनं पाणी जे आहे ते आतमध्ये घेतलं जातं. पाण्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन वापरला जातो आणि अशा रीतीने श्वसन कल्ल्याद्वारे होते. याची उदाहरणं दिलेली आहे रोहू, पापलेट, समुद्रघोडा, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे इत्यादी. आता याचं वर्गीकरण लिहायला जर आपल्याला आलं तर आपण काय लिहिणार आहोत? वर्गीकरण लिहिताना सृष्टी कुठली आहे? प्राणीसृष्टी. त्यानंतर विभाग कुठला आहे? समपृष्ठरज्जू प्राण्यांचा विभाग आहे. संघ सुद्धा समपृष्ठरज्जू आहे. उपसंघ कुठला आहे? पृष्ठवंशीय प्राणी. त्यानंतर वर्ग कुठला आहे तर मत्स्य वर्ग आहे. आणि मग त्याचं उदाहरण तुम्ही कुठल्याही एखाद्या मास्याचं नाव त्या ठिकाणी लिहू शकतात. पुढचा जो पृष्ठवंशीय प्राण्यांचा गट आहे तो आहे उभयचर प्राणी वर्ग. उभयचर या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे की जे पाण्यातही राहतात तसेच जमिनीवरही ते राहतात, त्यांना उभयचर प्राणी वर्ग असे म्हणतात. मग उदाहरण या ठिकाणी बेडूक आणि टोड दिलेला, हा टोड आहे छोटासा जो दिसतोय तो, आणि बेडूक जो आहे तो, हे दोघंही काय आहेत? उभयचर प्राणी आहेत. आता यांना उपांगाच्या 2 जोड्या असतात. म्हणजे हे जे पाय आहेत त्याच्या 2 जोड्या त्यांना आढळून येतात. अंगुली जे आहेत त्यांना नखे नसतात. बाह्य कंकाल नसते, म्हणजे वरती कठीण, शरीराच्या वर कठीण आवरण नसते. त्वचा ही मृदू असते आणि ही सतत ओलसर असते.
चिकट बुळबुळीत ओलसर अशी त्वचा असते, कारण बेडूक त्यांची ही जी पाठीची जी त्वचा आहे, शरीराची त्वचा, याद्वारे देखील ते श्वसन करू शकतात. म्हणजे एखाद्या ओल्या जागी जर ते असतील तर तिथला ओलावा शोषून घेण्याचं काम, त्यातला ऑक्सिजन शोषण्याचं काम ही त्वचा त्यांची करत असते. आणि नाकपुडीच्या साह्याने सुद्धा ते श्वसन करतात जमिनीवर असताना. यांना बाह्य कर्ण नसतात, पण कर्णपटल असते. इथे कर्णपटल दाखवलेलं आहे, तर ते त्या ठिकाणी त्यांना असतं. मान नसते आणि डोळे जे आहेत ते बटबटीत असतात आणि त्यांना पापण्या असतात. डोळ्यांच्या वर आवरण पापण्या असतात. याची उदाहरणं जी आहे बेडूक, टोड, सॅलमेंडर. सॅलमेंडर हा सुद्धा उभयचर प्राणी वर्ग आहे की जो जमिनीवर तसेच पाण्यातही तो राहू शकतो. आणि हे जलीय श्वसन देखील करतात आणि हवेमध्ये सुद्धा ते श्वसन करू शकतात. आणि अशा रीतीने त्यांच्या प्रौढावस्थेमध्ये म्हणजे मोठं झाल्यानंतर ते दोन्ही ठिकाणी राहू शकतात. आणि लहान असताना ते पाण्यामध्ये असतात. त्यांची जी अवस्था विकसित होत असते ती पाण्यामध्ये होते. पुढचा जो गट आहे पृष्ठवंशीय प्राण्यांचा, समपृष्ठरज्जू प्राणी संघामधला, तो आहे सरीसृप प्राणी वर्ग. त्याला इंग्रजीत रेप्टाईल असे देखील म्हणतात. उत्क्रांती क्रमानुसार आधी आपण बघितलं हे जे प्राणी आहे, सगळ्यात आधी समुद्राच्या तळाशी असणारा, नंतर मासे हे पाण्यात पोहणारे, नंतर उभयचर, त्यानंतर असे उत्क्रांतीच्या क्रमानुसार हे पाण्यातनं बाहेर पडलेले आणि ते पूर्णपणे भूचर झाले, म्हणजे जमिनीवर वावरणारे. मग जमिनीवर तेव्हा त्यांना ते सरपटक जाळणारे पहिले प्राणी होते. हे सुद्धा शीतरक्ती असतात. शीतरक्ती म्हणजे यांच्या शरीराच्या आतमधील रक्त जे आहे ते थंड असतं. यांचं शरीर उचललं जात नाही म्हणून ते सरपटताना दिसतात. सरपटत ते पुढे सरकतात. यांची त्वचा कोरडी असते आणि खवलेयुक्त असते. आता हे जे प्राणी आहेत, तुम्ही बघितलं असेल, साप असेल किंवा पाल असेल किंवा सरडा असेल, यांच्या शरीराच्या वरची जी त्वचा असते ती खवल्यांनी युक्त त्वचा असते आणि ती कोरडी त्वचा आढळून येते. शीर आणि धड यांच्यामध्ये त्यांना मान असते. आपण बघितलं बेडकाला मान नव्हती, पण इथे यांचं डोकं आणि हे धड ह्याच्यामध्ये मान ही आढळून येते. बाह्य कर्ण नसतो, बाहेर कान वगैरे असं काही अवयव यांना आढळून येत नाही. आणि यांच्या अंगुलींना नखे असतात. उदाहरण आहे सरीसृप प्राण्यांमध्ये कासव, पाल, साप, सरडा, सुसर. आपण उभयचर प्राणी म्हटलं की त्याच्यामध्ये कासव, सुसर वगैरे घालतो, पण ते खरं तर कुठल्या प्राणीसंघामध्ये येतात? हे सरीसृप प्राणीसंघामध्ये येतात. आणि उभयचर प्राणी विचारले आपल्याला तर त्यामध्ये बेडूक, टोड आणि सॅलमेंडर येतात. त्या सरीसृपमध्ये कासव, पाल, साप, सरडा, सुसर इत्यादी प्राणी हे येतात. आपल्याला यावर प्रश्न विचारला जातो की शीतरक्ती प्राणी जे आहेत त्यांचं शरीरामधील जे रक्त आहे ते शीत असतं आणि त्यामुळे ते जे त्यांचं शरीर आहे ते पूर्णपणे स्थिर नसतं. त्यांचं तापमान जसं बाहेरचं तापमान वाढेल किंवा कमी होईल त्या पद्धतीने त्यांच्या शरीराचं तापमान सुद्धा कमी जास्त हे होत असतं. पुढचा गट आहे पक्षी वर्ग. हे कशेरू स्तंभयुक्त प्राणी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले आहेत. कशेरू स्तंभ म्हणजे इथे जो कणा असतो त्याच्यामध्ये पृष्ठरज्जू आढळून येतो. आणि हे खेचर म्हणजे हवेत उडणारे, यांचं पूर्णपणे ते अनुकूलित झाले, म्हणजे योग्यरित्या ते हवेमध्ये उडू शकतात. हे प्राणी उष्ण रक्ती आहे. यांच्या शरीरातील रक्त उष्ण असतं. यांच्या शरीराचे तापमान ते स्थिर राखू शकतात. ते ज्यावेळेला पंख फडफडवतात त्यावेळेला त्यांची उष्णता जी शरीराची आहे ती ते स्थिर करू शकतात. हवेमध्ये उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. बघा, दोन्ही टोकांना ते निमुळते आहे. विमानांचा आकारपट असाच असतो, दोन्ही टोकांना निमुळतात. त्याचंही कारण तेच की हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी. अग्र उपांगे पंखामध्ये परिवर्तित झालेली असतात. जे 4 पाय होते आधी त्यातले पाय पुढचे जे 2 उपांगे आहेत ते पंखामध्ये रूपांतरित झालेले आहेत. आणि शरीर जे आहेत ते पंख त्याच्यावर आहेत. बाह्य कंकाल पिसांच्या स्वरूपामध्ये असतात. तर ही पाठीमागचे जे पाय आहेत त्यांचे ज्या अंगुली आहेत त्या खवल्यांनी आच्छादित असतात, म्हणजे खडबडीत अशा आढळून येतात आणि धारदार नख त्यांना असतात. शीर आणि मान यांच्यामध्ये, शीर आणि धड यांच्यामध्ये त्यांना मान असते. हे धड आहे, हे संपूर्ण शरीर त्याला धड म्हणतात. हे डोकं आणि याच्यामध्ये काय आहे, मान त्यांना आढळून येते. जबड्याचं जे रूपांतरण आहे ते चोचीमध्ये झालेलं दिसून येतं. ही वैशिष्ट्ये आपल्याला लिहिता आली पाहिजे. वैशिष्ट्ये लिहा असा प्रश्न येतो
की पक्षी वर्गाची वैशिष्ट्ये लिहा, सरीसृप प्राण्यांची वैशिष्ट्ये लिहा, तेव्हा आपल्याला त्यांच्या शरीराचं ऑब्झर्वेशन हे जे आहे की कशा पद्धतीने शरीर रचना आहे ती वैशिष्ट्ये आपल्याला त्यांची लिहिता आली पाहिजे. उदाहरण मग हवेत उडणारे जे पक्षी आहेत त्यांची उदाहरणे तुम्ही देऊ शकतात. मोर, पोपट, कबूतर, बदक, पेंग्विन इत्यादी हे सर्व पक्षीवर्गीय प्राणी आहेत. त्यानंतर पुढचा शेवटचा जो गट आहे तो सस्तनवर्गीय प्राणी. पूर्णपणे अनुकूलित झालेला शेवटचा जो गट आहे तो आहे सस्तन प्राणी वर्ग. दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असणे हे सस्तनी प्राण्यांचा विशिष्ट गुणधर्म आहे. म्हणजे जेही सस्तनी प्राणी आहेत त्यांच्या शरीरावर दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असतात म्हणून त्यांना सस्तनी प्राणी असे म्हणतात. यांच्या शरीरातील रक्त सुद्धा उष्ण रक्ताचे ते असतात. त्यांचं शरीर डोकं, मान, धड, शेपूट हे त्यांच्या शरीराचे भाग असतात. अंगुलींना नखे, नखर किंवा खूर आढळून येतात. बाह्य कंकाल केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपामध्ये आढळून येतं. म्हणजे शरीरावर केसांचं आवरण असतं, मग ते अगदी बारीक केस असू दे किंवा मेंढीच्या अंगावर जसे लोकर असते फर त्या स्वरूपामध्ये ते आढळून येतं. आणि याची जी उदाहरणे आहेत त्यामध्ये मानव, कांगारू, डॉल्फिन, वटवाघूळ जेही दुग्ध स्रवणारे प्राणी आहेत ती सर्व यामध्ये सस्तनी प्राणी वर्गामध्ये येतात. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.